नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यासह देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली। दररोज वेगवेगळ्या भागात खून-खुनाचा प्रयत्न, लूटमार यांसारख्या घटना घडत आहेत। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। अशातच आता चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातलाय। धक्का लागल्याच्या कारणावरून 7 जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार आता समोर आलाय। ही घटना 7 एप्रिल रोजी रात्री घडली असून याबाबत 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी चौघांना अटक केली। अनुज अशोक भोईटे वय 23, रोशन राजेंद्र राणे वय 25, संकेत संजय शेळके वय 27, अक्षय शरद चौधरी वय 26 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्यासह कमलेश अशोक पाटील वय 25, रोहित सयाजी जाधव वय 25, अब्दुल्ला वय 19, सर्व राहणार चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी मनोज भिल्लू राठोड वय 34, वाल्हेकरवाडी चिंचवड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश सोपानराव भोईने या दोघांना आरोपी अनुज भोईटे याचा धक्का लागला। त्यावरून भोईटे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश भोईने यांना घरात घुसून मारहाण केली। घरातून बाहेर रस्त्यावर नेऊन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली। अनुज भोईने याने मनोज राठोड यांच्या डोळ्यावर हातातील कपड्याने मारून त्यांना जखमी केले। मनोज राठोड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत तक्रार दिली। पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। आरोपी अनुज भोईटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। चिंचवड पोलीस अधिक तपास करतायत।